मंडळी, मी प्रथमेश झोबले तुमचं सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला। तर आजची आपली स्पेशल व्हिडिओ आहे अलिबागची। खूप वेळाने आपण व्हिडिओ घेऊन आलो तुमच्या सगळ्यांच्या भेटीसाठी। तर आपली व्हिडिओ कशी आहे, कशी आपली जर्नी आहे, मी सगळं दाखवायचा प्रयत्न करतो। आपल्या स्वाऱ्या कशा आहेत तर बघू, आता आपण पुढे ट्राय करू। आता गाडीची पूजा वगैरे करून घेऊया मस्त की नारळ फोडूया, गणपती बाप्पाचं नाव घेऊन आपण आपली जर्नी स्टार्ट करूया। इकडे एक आपली एक्सपल्स आहे ओमकारची। ओमकार, इकडे एक आपली ही आहे NS आहे 160 शंकरू, एक विस्ट्रोम आहे आपली आणि एक युनिकॉर्न आहे शंकरची। तर आपल्या 4 स्वाऱ्या आहेत। आता आपण बघू, आपली आजची जर्नी स्टार्ट करूया। आता मस्त की नारळ फोडूया, गणपती बाप्पाचं नाव घेऊ। तर मंडळी, फायनली आमच्या गाडीची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घाटकोपरवरून। तर निघायचं होतं ऑलमोस्ट 6 वाजता, पण वाजले आम्हाला 7 निघतापर्यंत, सगळे येईपर्यंत। तर आता आम्ही आमची जर्नी स्टार्ट केलेली आहे। सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं, थोडं थंड हवा होता, खूप मस्त वाटत होतं। तर पुढे आपण बघूयात आपली जर्नी कशी असणार आहे ती। तर अलिबागसाठी आपण जो लेफ्ट मारतो तिकडे शंकर विसाला लेफ्ट मारला आणि त्याच्या पाठोपाठ पक्या पण गेला पुढे। तर दोघं पण रॉंग वे मारून येत आहे, तुम्ही बघू शकता। पक्या फॉगलॅम्प वगैरे लावून रॉंग वे मारून येतोय रिटर्न। आता एवढा निसर्ग सुंदर वाटत होता, आम्ही निघालो आहे अर्ली मॉर्निंग। एवढं मस्त वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं। तुम्ही बघू शकता इथे जो व्ह्यू दिसतो आहे एकदम अप्रतिम दिसतो आणि खूप सुंदर वाटत होतं। मस्त असं झाडातून वगैरे जाताना असं जो प्रॉपर लॉंग राईडला जो आपल्याला रूट हवा असतो तो तसा प्रॉपर, म्हणजे खड्डे नसलेला रस्ता वगैरे खूप सुंदर वाटत होतं, खूप सुंदर। आणि ॲक्च्युली पावसाचं वातावरण असल्यामुळे ऊन पण नव्हतं, म्हणून अजून सुंदर वाटत होतं आणि खूप मस्त वाटत होतं। थोडा थंडावा पण होता, पण खूपच सुंदर वाटत होता। मंडळी, तुम्ही निसर्गाचं रूप बघू शकता। एवढं सुंदर दिसतंय ना, एवढं सुंदर दिसतंय ना, म्हणजे तिथून रिटर्न यायचं बिलकुल मन नव्हतं करत। दोन्ही साईडला हिरवळ आणि खूप छान वाटत होतं। रस्ता पण मोकळा होता, म्हणजे कुठेच गर्दी वगैरे ट्रॅफिक नाही मिळाली आम्हाला। खूप सुंदर रस्ता होता आणि एकदम असा प्रॉपर जो सिनेमॅटिक असा जो व्ह्यू आपण इमॅजिन करतो लॉंग रूटसाठी, एक्झॅक्ट सेम तसाच रूट आहे तो। खूप मस्त रूट आहे आणि एकदम भारी वाटत होता तिकडे ड्रायव्हिंग करताना पण। खूप मजा आली लॉंग राईडसाठी पण। तर जर्नी अशीच आमची खूप मेमोरेबल असणार आहे, कारण जो रोडचा जो व्ह्यू आहे, रोडचा जे माउंटन्स आहेत, खूप सुंदर वाटतंय। मंडळी, फायनली आम्ही अलिबागमध्ये एंटर केलेलं आहे आणि आम्ही जो ब्रेकफास्ट करायला थांबलो होतो, ॲज युजुअल आम्ही जो प्रत्येक वेळेला थांबतो जोशी वडेवाल्यांकडे, तर आम्ही तिकडेच अलिबागला जो आहे लेफ्ट मारून 4 किलोमीटरवरती, तर आम्ही तिकडे थांबलो होतो। आणि आता थोड्याच वेळात आपण आपल्या विलावर पोचू आणि तिकडे सगळं सामान वगैरे घेऊन जाऊ मार्केटमधून जातानाच। मंडळी, फायनली आम्ही आमच्या विलाला पोचलेलो आहे आणि आता आम्ही जस्ट इकडे बाईक वगैरे पार्क करण्याने आज जाऊन बघूया। पहिला आम्ही आलो होतो तेव्हा विला रिनोव्हेट नव्हता, आता रिनोव्हेट केलेला आहे 6 BHK। आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी टूर आमचं सामान ऑफलोड करतो। इकडे टॉप बॉक्समधून वगैरे सगळं सामान जे ठेवलेलं आम्ही काढतो। इकडे यश पण आताच जस्ट आला, तर आम्ही इथे गाड्या वगैरे पार्क केल्यात आणि फायनली बुलेट घेऊन आलो। तो हंटर आणणार होता, तर आपण जाऊया आतमध्ये बघूया विला, टूर करूया विला। असं तर इकडे हे लास्ट टाइम हा बोर्ड नव्हता, इकडे आता चेंजेस झालेला आहे, त्याने नेमप्लेट चेंज केलं। लिव्हिंग एरिया पहिला रिनोव्हेशनला पहिला इथे सगळं काहीच नव्हतं, आता हे इकडे लोकांनी सोफा वगैरे केलं, लिव्हिंग रूम, प्रॉपर TV दिला आहे। आपला टोटल 6 BHK आहे विला आपला। हा फर्स्ट बेडरूम आहे, दाखव आपले। वाव, फुल AC वगैरे आहे इथे। हा वाला सेकंड खूप मस्त रिनोव्हेट केला, एकदम मस्त वाटतं, एकदम मस्त। पहिला हे सगळं नव्हतं, आता हे लोकांनी मस्त प्रॉपर ते केलेलं आहे। आणि हा इकडे थर्ड बेडरूम आहे, म्हणजे खालच्या लिव्हिंग रूममध्ये टोटल 3 बेडरूम आहेत आणि वरती 3 बेडरूम आहे। तर आपण हा खालचा लिव्हिंग एरिया दाखवा, प्रॉपर सिटिंग एरिया दिलेला आहे। इकडे TV युनिट वगैरे सगळ्या, इकडे डायनिंगसाठी एरिया दिलेला आहे। किचन थोडा यूज करू शकता आणि बाकीचं वरती आहे, तर आपण वरती जातो। तर हा सेकंड लिव्हिंग रूम आहे। इन शॉर्ट आपलं एक रूम सारखं बनवलेलं आहे।
केली आहे, रेनोवेट दिलेलं आहे. इकडे फुटबॉल दिलेलं आहे, मस्त बुलेट लावले इकडे. जे काही नव्हतं हे काहीच नव्हतं. इकडे त्या लोकांनी सिटिंग एरिया दिला मस्त तुम्ही इकडे शकता. प्लस इकडे हा 4 बेडरूम सेम एम्बियन्स आहे पण खूप छान केलं आहे ॲक्च्युली, मस्त वाटतंय. आणि इकडे हा 5th बेडरूम. आणि सगळ्यात शेवटचा जो की माझा सगळ्यात फेवरेट बेडरूम आहे तुम्हाला दाखवतो. आणि या बेडरूम मध्ये तुम्ही व्ह्यू बघा. हा व्ह्यू अलिबागला कुठे भेटेल, एक नंबर व्ह्यू आहे. टोटल 6 BHK ची प्रॉपर्टी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण आहे, मस्त आजूबाजूला नारळाची झाडे आहेत. आपण टेरेसवर पण जाऊया, चला या टेरेसवरून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. हा सेकंड लिव्हिंग रूम मधून आपण बाहेर येऊ शकतो. या बेडरूम मधून डायरेक्ट हा यांचा वरचा जो लिव्हिंग रूम आहे पण आम्ही इकडे लास्ट टाइम लोकांनी केलं होतं, ब्राईट टू बी आपण इकडे केलं होतं लोकांचं. आणि हा यांचा लिव्हिंग रूम मधून जा व्ह्यू आहे. सेम व्ह्यू आहे, तो व्ह्यू तो बेडरूम मधून आहे आणि हा व्ह्यू आपला लिव्हिंग रूम मधून आहे. तर आपण जाऊया मस्त टेरेसवरती. टेरेस खूप सुंदर आहे. हे ऑल ओव्हर काहीच नव्हतं, हे आता या टायमाला जे गेले खूप सुंदर गेलेलं आहे मस्त. आज तुम्ही बेड पण बनवू शकता याचा. एक नंबर नजारा आहे भाई, एक नंबर. जेवढं बोलावं तेवढं बघावं तेवढं कमी आहे. निसर्गाच्या सानिध्यात ठेवलेलं एक आणून मानलं आहे, खूप मस्त मानलं आहे ना. तुम्ही बघू शकता. लास्ट टाइम आपण ब्लॉग इकडनं शूट केला होता पण थोडा लास्ट टाइम आपला विलाचा टूर घ्यायला थोडा राहिला होता. आणि आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलो होतो तेव्हा ह्याचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तर त्या टायमाला आपण एक विला झाला आहे रेडी आणि तो पण हे दोन्ही विला नव्हते त्या टायमाला. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा थंडीचं वातावरण होतं पण खूप मस्त होतं. इकडे म्हणजे रोड टचच आहे, तुम्हाला कुठे जास्त आतमध्ये वगैरे गुगल मॅपची मगजमध्ये नाही आहे, एकदम प्रॉपर रोडच्या आतमध्ये. वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता. ज्या पावसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो तो पाऊस येतोय. तर स्टे ट्यून राहावं, आपण पुढे अजून दाखवू आपण काय काय एन्जॉयमेंट करणार आहे. खूप मस्त विल आहे, तुम्हाला यायचं असेल तर एकदा नक्की या, खूप मस्त विल आहे. तर चला आपण पुढची एन्जॉयमेंट. पूल एरिया तुम्ही बघू शकता. इकडे मस्त असं बॅडमिंटनचं वगैरे खेळू शकता तुम्ही, क्रिकेट वगैरे छोटा. इकडे हा पूल एरिया मस्त वेगळी. तुमच्या प्रायव्हसीसाठी इकडे मोठी फेन्सिंग आहे म्हणजे तुम्हाला बाहेरचं कोण बघणार नाही. हा असा बाहेरनं व्ह्यू आहे. या साईडला डायनिंग एरियासाठी दिलेलं आहे आणि ह्याच्या मागे पार्किंग आहे. म्हणजे इकडनं तुम्ही आलात ना त्या साईडून तिकडनं पार्किंग आहे मागे. सो ओव्हरऑल प्रॉपर्टी आपली खूप छान आहे, खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. तर आम्ही जरा इकडे सामान वगैरे ठेवलं आमचं. तर बघू आता एन्जॉयमेंट कशी असणार आपली. तर प्रॉपर विलाच्या समोर जे एक रेस्टॉरंट ओपन झालं आहे नवीन, तिथे आम्ही जेवायला चाललो आहे. तर ओमकारनी मागवले सुरमई थाली, काही लोकांनी मागवले चिकन आणि मी मागवल्या प्रॉन्स थाली. तर खूप सुंदर जेवण होतं आणि आता आम्ही विलावर परत चाललो एन्जॉयमेंटसाठी. तर वंदना विलापासून हार्डली 5 मिनिटावरती मागेच एक बीच आहे आपला रेवदांडा बीच. तर आम्ही त्या बीचवरती गेलो होतो मस्त संध्याकाळच्या टायमाला सनसेट एन्जॉय करायला आणि खूप मस्त वाटत होतं. पावसाचा फुल वातावरण होता, एक साईडला काळू किल्ला. आम्ही वाट बघतो लिटरली पाऊस कधी येतोय, पण जास्त जोरात नाही आला पाहिजे तर आमचा प्लॅन फ्लॉप होईल. त्या हिशोबाने आम्ही ग्रुपचे वगैरे फोटोज काढून मस्त फोटो काढून घेतो. पाऊस आम्ही फोटो काढायला आलेलो आणि सीनच वेगळा झाला. एवढा पाऊस आला आणि खूप मस्त मौसम झाला, नंबर पाऊस आला. तुम्ही बघू शकता प्री वेडिंगला आलेले कपल पण परत चाललेत घरी. आम्ही आमच्या सगळ्या गाड्या त्या साईडला लावून आम्ही निघालो आणि परत पाऊस आलो. तुम्ही बघू शकता खूप मस्त वाटतं, एक नंबर मौसम झाला बाई. मी सगळ्या गाड्या इकडेच पार्क केल्या. एक नंबर वाटतं, एक नंबर भाई. कामाचं टेन्शन राईडला हे रिलॅक्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, खूप मस्त वाटतं, एक नंबर. दिसतोय मला एकदम एक नंबर. परत एकदा गेलो फोटो वगैरे काढायला. आमचा ग्रुप फोटो राहिला होता
तर आम्ही परत गेलो होतो फोटो काढायला आणि जो पाऊस आला ना भाई 4 पटीने मी धावलो आहे आणि फायनली यश आणि ओमकार दिसले आहेत पावसात. बघू शकता एवढा जोरात पाऊस आहे. आणि शंकूला तुम्ही बघू शकता शंकूला किती थंडी असते. आता आम्ही इकडे थांबलोय पाऊस जायची वाट बघतोय. जसा पाऊस जाईल आम्ही डायरेक्ट आमच्या विलावर जाणार आहे. थोडा पाऊस कमी झाला नॉन स्टॉप पाऊस पडतो नॉन स्टॉप पाऊस आणि काय मौसम बनवला भाई जबरदस्त मौसम आहे. त्या कपल आलेला त्यांचा बुके घेतलाय ओमकारने खेचून आणि पावसात भिजून फोटो काढतोय बोलतो गम मध्ये ओमकार. तर ॲक्च्युअलमध्ये जे अपेक्षित होतं तेच झालेलं आहे आणि खूप मस्त पाऊस आला आणि स्विमिंग पूलमध्ये आम्ही ज्या मुड्या मारल्यात म्हणजे खूपच एन्जॉय केलेलं आम्ही. तुम्ही बघू शकता उलट्या सुलट्या फुल उड्या आणि फुल एन्जॉय. कामाचं सगळं रिलॅक्सेशन एक साईडला ठेवलं आम्ही आणि फुल एन्जॉयमेंट करतो. मी आणि ओमकारने पण एकत्र उडी मारली. परत यशने पण खूप एन्जॉय केलं आहे. प्रत्येकाने एवढं एन्जॉय केलं की म्हणजे फुल पैसा वसूल केलेला आम्ही लोकांनी आणि फुल मस्त पाऊस आल्यामुळे बीच पूलमध्ये पण खूप मस्त वाटत होतं. तर खूप मजा आली आम्हाला ओव्हरऑल. तर आम्ही मस्तच पावसाचा आनंद घेत आम्ही पूलमध्ये उड्या वगैरे मारल्या आणि मस्त पूल एन्जॉय केल्या. तर आम्ही पूलमध्ये एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी रील्सचे शॉर्ट्स घेतले. खूप प्रयत्नाने आम्ही प्रॅक्टिस करून तुम्ही बघू शकता आम्ही रील्स बनवलेले आहेत आणि ह्या सगळ्या रील्स आम्ही इंस्टाला पोस्ट केलेत. मिस्टर प्रथमेश नावाचा आयडी आहे आपल्या इंस्टाला तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. आणि खूप एन्जॉय केले आम्ही. छोटे छोटे शॉर्ट्स घेतलेत ॲक्च्युली ग्रुपचे घेतलेत माझे आणि ओमकारचे घेतलेत. परत मग आम्ही नेक्स्ट डे जेव्हा निघत होतो चेकआउट करत होतो तेव्हा पण आम्ही शूट केलं आहे प्रॉपर. तुम्ही बघू शकता इंस्टाला जाऊन. जस्ट आमचा चेकआउट टाईम झालेला आहे म्हणजे ऑलमोस्ट 11:30 वाजलेत. आम्ही सगळं बॅकपॅक वगैरे करू आणि आता इकडनं डायरेक्ट रवाना मुंबईसाठी. तर आता बॅगा वगैरे लोड करायच्या आहेत. आपण बघू सगळे निघालेले आहेत ऑलमोस्ट विलामधून. 11:30चा चेकआउट टाईम आहे. आता बॅग आम्ही निघतो आहे. निरोप घेऊ आता आम्ही तुमचा. चला बाय बाय. वंदना विलाला बाय बाय बोलूया आणि रवाना होऊया मुंबईसाठी. हे शंकरला काय संपतच नाही. मंडळी आता आम्ही निघालो आहे रेवदांडा फोर्टसाठी जो की आपल्या भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. त्याच्या बाजूलाच एक कुंडलिका नदी लागते जी की अलिबाग आणि मुरुडच्या मध्ये येते. तर आता आम्ही विलावरून निघून आता आम्ही तिकडेच चाललो आहे जो खूप फेमस आहे. व्हिडिओज आणि खूप साऱ्या शूटिंग्समध्ये यूज केलेली आहे ती जागा. तर आता बघूयात आपण ती जागा एक्सप्लोर करूया कशी आहे ती. तर आता आम्ही ते पोचलो आहे. तुम्ही निसर्ग बघू शकता आणि हा जो समोर आहे रेवदांडा फोर्ट जबरदस्त एक नंबर वाटतं. तर आम्ही विलावरून चेकआउट करून आता आम्ही रेवदांडा फोर्टला आलो आहे. रेवदांडा फोर्टला यायची टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. बघू शकता इकडे तिकडे तुम्ही त्या साईडला पेन पार्क आहे तिकडे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. ते खूप फुल निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आहे. त्या साईडला पण आहे तुम्हाला तुम्ही एंटर करू शकता आणि याची प्रॉपर फेन्सिंग आहे. किती सुंदर वाटते किती सुंदर वातावरण पण एवढं सुंदर आहे ना. फोर्टला येण्यासाठी हा रोड आहे इथून आणि बीचवर जर जायचं असेल तर तो त्या साईडने जायचा आहे त्या गेटवरून.
जबरदस्त भाई. इथे तोफ ठेवलेली आहे. त्या साईडला पण एक छोटी आहे. पहिले ह्या साईडला जाऊया. त्या साईडला पण एक आहे. ओमकार इकडे जाऊया. इकडे काही नाही आहे मला वाटतं. हे एवढंच आहे ना. या साईडून पण आहे एंटर करायला. तुम्ही त्या साईडून पण जर आला तर तुम्ही तिकडनं पण एंटर करू शकता. आपण इकडनं करूया. सालाबाद प्रमाणे आमच्या पक्याचा फोटोशूट चालू आहे. तो काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. उचल 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 बघा. हा बाप रे. इथे फोटो काढ. एक नंबर फोटो. रेवदांडा फोर्टच्या बाजूनेच एक प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस आहे. म्हणजे इकडे तुम्ही पेन पार्क कराल ना ते लोकच ओपन वगैरे करून देतात. आम्ही चाललोय बीचवर. किती सुंदर वाटतं तुम्ही बघू शकता. यश याचं बंद कर रे फोटो. किती फोटो काढतोय याचे. या सुंदर नजाऱ्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला अलिबागला यावं लागेल. तो म्हणजे रेवदांडा फोर्ट. आणि डायरेक्ट बीचचा ॲक्सेस आहे. तुम्ही बघू शकता इकडे. आता थोडा फोटो सेशन चालू आहे इकडे या साईडला. किती सुंदर वाटतंय यार. बीच प्रायव्हेट बीच. कोणीच नाही आहे बीचवर. खूप मस्त वाटतंय. आणि तिकडे पण एक फोर्ट आहे त्या साईडला वरती टॉप ऑफ द माउंटन. तर मंडळी फायनली आम्ही मुंबईसाठी रवाना झालेलो इकडनं सगळेजण. तर तुम्ही बघू शकता खूप आनंद आहे. आणि यश पण जाणार. यशला इकडनं जेट्टी पकडून जाणार आहे. तर आता आम्ही बाय रोड जाणार. यश जेट्टीने जाईल. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही आमच्या मेमरीज जो बंच ऑफ मेमरीज आम्ही जो घेऊन चाललो आहे खूप मस्त आहेत त्या मेमरीज. आणि खूप आम्ही एन्जॉय केलं. तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय केला असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनला हिट केलं नसेल तर बेल आयकॉनला हिट करा आणि ऑलवर सेट करा सर्वप्रथम व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला वेळ आहे तुमचा निरोप घ्यायची. तर भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला राम राम बाय.